हॅलो, वेलकम टू गायडन्स ग्रुप. सिम्प्लिफायच्या ह्या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मध्ये काही दिवसांमध्ये सिम्प्लिफायचे काही सेशन्स आम्ही घेऊ नाही शकलो. काही सेशन्स आम्ही रेकॉर्डसुद्धा केले, पण काही कारणांमुळे ते अपलोड नाही होऊ शकले. आम्ही आता प्रयत्न करत आहोत की नवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुमच्यापर्यंत पोहोचायचं, आणि हाच त्यातला एक एक्सपेरिमेंट आहे. तुम्हाला हे आवडलं तर नक्कीच आम्हाला खालती कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा, म्हणजे आम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बनवत राहू. ह्या वेळेचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट मी एक पकडलेला आहे, आणि हे सिम्प्लिफायचे टॉपिक्स म्हणजे काय तर सध्या चालू घडामोडीमध्ये करंट अफेअर्समध्ये रोज न्यूजपेपरमध्ये येणारे जे इम्पॉर्टंट विषय असतील, जे इम्पॉर्टंट विषय जे लार्जली समाजाला अफेक्ट करत आहेत, हे दोन्ही परीक्षेच्या दृष्टिकोनाने पण आणि एक साधारण दैनंदिन जीवनाच्या दृष्टिकोनाने पण आपल्याला हे समजणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्याला पुढे कशी आपली वाटचाल होईल हे समजणं हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आणि म्हणून आजचा जो टॉपिक मी घेत आहे तो आहे फार्म ॲक्ट्स अँड फेडरलिझम. ऑलराईट, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आणि मी होप करतोय सगळे न्यूजपेपर वाचतातच. आणि हा एक पॉइंट दिसून येतो की शेतकऱ्यांचं वेगवेगळ्या रिजन्समध्ये भारतात आंदोलनं चालू आहेत. ऑलराईट, आणि ती आंदोलनं चालू आहेत कारण आत्ता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 3 इम्पॉर्टंट बिल्स पास केलेले आहेत. त्यातले हे 3 इम्पॉर्टंट बिल्स म्हणजेच फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन अग्रीमेंट ऑन प्राइस अश्युरन्स अँड फार्म सर्व्हिसेस ॲक्ट 2020 हा एक कायदा पास केला आहे. दुसरा आहे फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ॲक्ट 2020, आणि तिसरा आहे एसेन्शियल कमोडिटीज अमेंडमेंट ॲक्ट 2020. आता हे कसे पास झाले, ह्याच्यातनं संविधानिक जी प्रोसेस होती लोकसभा थ्रू, राज्यसभा थ्रू, त्याच्यात काय काय कॉन्ट्रोवर्सीज झाल्या, आणि ते किती खरंच लिगली करेक्ट आहे किंवा रॉंग आहे, हे सगळे ॲस्पेक्ट्स मला वाटतं समीर सर तुम्हाला पॉलिटी शिकवताना ते सांगतील, किंवा एखाद्या वेळी सिम्प्लिफायच्याच सिरीजमध्ये मी तुम्हाला बिल्स कसे पास होतात, आधी लोकसभा असतं की राज्यसभा असतं, काय असं सिम्पल मेजॉरिटी काय भानगड आहे, लार्ज मेजॉरिटी काय भानगड आहे, हे सगळं मी हवंय तर एखाद वेळी सिम्प्लिफाय सिरीजमध्येच सांगेन. पण आज ह्या विषयावरती न जाता, त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये न जाता, त्याला बाजूला ठेवून आपण फोकस करणार आहोत की एक्झॅक्टली हे 3 ॲक्ट्स काय आहेत आणि ते लार्जली इम्पॅक्ट कसे करत आहेत. ऑलराईट, सो आणि ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आधीच सांगतो, असं नाही आहे की मला काहीतरी कोणीतरी सांगितलंय, नाही, डेली रीडिंग ऑफ न्यूजपेपर्स आणि त्याच्यातनंच काढलेले हे सगळे पॉईंट्स आहेत. ऑलराईट, मला तर असंच पूर्ण कायद्याचं नाव काय हेही माहिती नव्हतं. सकाळी न्यूजपेपर उघडला, त्याच्यात हे डिटेल्स आले, आणि हे मी तुमच्या समोर ठेवतोय. हीच एक्सरसाइज, हे सांगण्याचा मुद्दा हाच आहे की प्रत्येक विद्यार्थी जेव्हा मला फोन करतात की कसं करू करंट अफेअर्ससाठी, काय करू, ह्याचं उत्तर सिम्पल आहे, न्यूजपेपर उघडा, वाचायला चालू करा. मलाही डे 1 सगळंच माहिती असं नाही आहे, पण डेली माझं वाचन चालू असल्यामुळे मी ते तुम्हाला शेअर करू शकतो, आणि हाच सिम्प्लिफायचा ऑब्जेक्टिव्ह आहे. ह्याच्या आधी जो समीर सरांनी सेशन्स घेतले ते वेगवेगळे सेशन्स घेतले. मला वाटतं ह्याच्या आधी एक चाभार पोर्टबद्दल समीर सरांनी एक सेशन घेतलेला. तसंच आज हा फार्म ॲक्ट्स अँड फेडरलिझम हा कॉन्सेप्ट आपण बघत आहोत. ऑलराईट, सो जर आपण बघायला गेलो तर हे काय इश्यू आहे, हे 3 जे कायदे पास केलेले आहेत ह्याचं मागचं एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. तो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणजेच काय तर हे समजून घ्या की आत्तापर्यंत भारतात ओके कसं होत होतं किंवा होत आहे. साधारणपणे समजा एक शेतकरी असेल इकडे, ऑलराईट, त्या शेतकऱ्याने काही त्याचं प्रोडक्शन बनवलं, कांदा बटाटा जे काय लावला तो केलं, ते बनलं. त्याच्यानंतर त्याच्याकडे जर त्याला विकायचंय तर तिकडे एक माणूस येणार ट्रान्सपोर्टेशन घेऊन, त्याचाच माणूस त्याच्यासोबत ट्रान्सपोर्टेशन ट्रकमध्ये बसणारा माणूसच त्याचा कांदा किंवा बटाटा उचलणार आणि तो ट्रकमध्ये घेऊन जाणार पुढे, आणि कदाचित APMC मार्केटमध्ये जाऊन तो विकणार. APMC मार्केट म्हणजे काय तर ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी, ही भारतात बनवण्यात आली. ही साधारणपणे 1960-1970च्या दशकात APMC रिफॉर्म्स म्हणून आले, आणि हे एक प्लॅटफॉर्म भारताच्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळवून दिलं जिकडे ते त्यांचं उपज जाऊन विकू शकतात. ओके, हे एक गव्हर्नमेंट लॉ थ्रू APMC बनले. तर त्याच्यातले पण जे काही ॲक्ट्स आहेत, त्याच्यातले जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, तेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. ऑलराईट,
सो ही एक एपीएमसी जेव्हा इंट्रोड्यूस केली तेव्हा ही एक एकदम इम्पॉर्टंट आयडिया होती आणि ह्याचा इम्पॅक्ट पण खूप छान झाला. पण आज साधारणपणे एपीएमसीचा एक्झिस्टन्स होऊन 40-50 वर्ष होत गेली. सो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की एक पर्टिक्युलर आयडिया अनलेस अँड अंटिल रिफॉर्म्ड ऑर चेंज त्याच्यात रिडंडन्सी येईल, त्याच्यात खराबी येईल, त्याला वाळवी लागायला चालू होईल. एपीएमसीचे हेच रिफॉर्म्स जेव्हा जेव्हा इंट्रोड्यूस करण्यात आले, ती कोणतीही गव्हर्नमेंट असो, ए किंवा बी गव्हर्नमेंट असो, ए गव्हर्नमेंट असली तर अपोजिशनने शिव्या घातल्या तेव्हा पण, बी गव्हर्नमेंट असली तर अपोजिशनने शिव्या घातल्या तेव्हा पण. सो एपीएमसीचे जे कोर रिफॉर्म्स होते ते नेहमी अडवण्यात आले आणि त्याला अशीच वाळवी लागत गेली. सो उदाहरण काय तर एपीएमसी मध्ये विकल्यानंतर एपीएमसी लोकल वेंडर्सला विकेल आणि मग आपण एंड कन्झ्युमर, ऑलराईट, म्हणजे तुमचा आमचा साधारण माणूस जो शहरात राहत असेल, कुठे गावात राहत असेल, भाजीपाला विकत घेतो त्याच्यापर्यंत पोचतं. तर स्टोरी काय होते की हा शेतकरी आहे, ह्या शेतकऱ्याने कोणता तरी एक उपज लावला, कांदा बटाटा काहीतरी, कोणतरी एक विकत घ्यायला येईल इकडे, ठीक आहे, तो ट्रक घेऊन येईल, त्याचाच माणूस त्याला चढवणार, तिकडे मे बी त्याला पैसे लागले, हा कांद्याचा रेट होता कदाचित 1 रुपया, ट्रकमध्ये चढवणाऱ्या माणसाने 1 रुपया घेतला, ट्रकवाल्याने इथपर्यंत नेण्यासाठी 1 रुपया घेतला, एपीएमसीला पोचेपर्यंत त्याची कॉस्ट ऑलरेडी 3 रुपये झाली. तिकडे उतरवणारा मध्ये एक माणूस असेल तो 1 रुपया घेईल, ऑलराईट, एपीएमसी मंडीमध्ये ठेवलं म्हणून त्याच्यावरती 1 रुपया येईल, तर फायनल प्राइस काय होते इकडे 5 रुपया होते. इकडनं परत ट्रकमध्ये चढवणारा माणूस घेईल 1 रुपया, त्याच्यानंतर इकडे उतरवणारा माणूस 1 रुपया घेईल आणि फायनली जर तुम्हाला बघायला गेला तर एका एंड कन्झ्युमरकडे जे बाजारात विकत घेतात त्यांना फायनली 8 ते 10 रुपयात हा कांदा किंवा बटाटा विकत घ्यावा लागतो. फंडा काय आहे की डायरेक्ट शेतकऱ्याकडनं समजा विकत घेतलं ह्या कन्झ्युमरने तर हा 9 रुपयाचा मधला जो गॅप आहे तो बाजूला होईल, ऑलराईट, आणि एंड कन्झ्युमर डायरेक्ट विकत घेऊ शकतो. पण हे किती पॉसिबल आहे, हे किती प्रॅक्टिकल आहे? शहरांमध्ये राहणारी लोक आहेत ते काय गावांमध्ये जाऊन कांदा उचलून आणतील का? नाही, तो ट्रान्सपोर्टेशन तो कॉस्ट तर त्यांना पण लागेल. किंवा समजो हे हलवून एक सिंगल ट्रान्सपोर्टेशन मटेरियल आणलं, एक असं आणलं की एक सिंगल ट्रान्सपोर्टेशन असेल ज्याची मिनिमम कॉस्ट लागली चलो 2 रुपया, तरीही एंड ऑफ द डे कन्झ्युमरला 3 रुपयाला प्रॉडक्ट मिळेल. सो ह्याच्यात फंडा काय आहे? ह्याची पण जय जय, ह्याची पण जय जय. अज्युम करा चलो 10 रुपयालाच कन्झ्युमरला परवडतोय, तर हाच फार्मर डायरेक्ट 10 रुपयाला विकू शकतो, तर ह्याला इकडे जिकडे 1 रुपया मिळत होता तिकडे ते 10 रुपये मिळतील. हा त्याच्या मागचा ऑब्जेक्टिव्ह आहे. सो आपल्यासारख्या देशात जो गरीब देश आहे, शेतीप्रधान देश आहे, आपल्याकडे नेहमी क्रिटिसिझम आहे की शेतकऱ्यांकडे करेक्ट भाव मिळणं जरी पॉसिबल असलं तरी त्यांचा एकरेज इन्कम तेवढा स्ट्रॉंग नाहीये आणि त्याच्यामुळे ते कर्जात जातात आणि अजून त्या कर्जाच्या विळख्यात अटकून जातात. ओके, हे जे चेंजेस आहेत, हा जो सायकल आहे, हा सायकल कंपल्सरी आहे की एपीएमसीच्या स्ट्रक्चर थ्रू जावा. आता ह्याच्या चॅलेंजेस काय आहेत जे बऱ्याच वर्षांपासून आहेत? सो जेव्हा मी रिसर्च करत होतो मला दिसून आलं की महाराष्ट्र सारख्या राज्यात, ओके, ह्याच एपीएमसी मार्केटमध्ये किती चार्जेस लागतात वेगळे बघा. ओके, मार्केटचा सेस वेगळा लागतो, हे सगळे कमिशन्स जे म्हटले मी ते वेगळा लागतात, पोर्टिंग म्हणजे हे ट्रॅव्हलिंग करायला वेगळे लागतात, प्लस हा माझा कांदा मी बनवला त्याचं वजन करण्याचे पण चार्जेस लागतात. सो इमॅजिन की एक प्रोडक्शन बनलं आणि त्याच्यावरती किती चार्जेस लागतात. सो एकेकाळी समजा एखाद्या शेतकऱ्याला हे माहितीच नव्हतं की माझं प्रोडक्शन किती झालंय आणि त्याची एक जनरल माहिती किती आहे की समजो माझ्या शेतात किती उगलंय मला माहिती नाही, हे जर आपण म्हटलं आणि शेतकरी एवढा मूर्ख आहे का? कधीच नाहीये. पण एक जनरल प्रॅक्टिस त्या प्रोडक्शनची व्हॅल्यू काय असायला हवी, म्हणून एक एपीएमसी एक होलिस्टिक मार्केट स्ट्रक्चर बनला जिकडे त्यांच्या प्रोडक्टला तोललं जायचं, क्वालिटी बघितली जायची आणि त्याच्यावरती एक बेसिक त्याची कॉस्ट बनायची. दुसरा पॉइंट काय व्हायचा की ह्या दृष्टिकोनाने हा एपीएमसीचा एक्झिस्टन्स हा जबरदस्तच झाला, ऑलराईट, सॉरी जबरदस्त म्हणजे चांगला झाला. पण जसं जसं वेळ पुढे होत गेलं ह्याच्यात कीड लागायला सुरुवात झाली.
की हेच एपीएमसी मार्केटवाले हे बेसिकली काय झाले, जर आपण बघायला गेलो आम भाषेत मी बोलू तर हे मिडलमॅन, इंग्लिशमध्ये जर मला शब्द वापरायचा असेल तर, आणि जर मराठीत शब्द वापरला मी तर हे कोण नाहीये तर दलाल झाले. आता दलाल ऍक्च्युअल प्रोडक्शन करत नाहीये, नाही कन्झम्पशन करत आहे. तो फक्त इकडनं उचलतोय आणि तिकडे विकतोय आणि मधला फक्त कमिशन खातोय. त्या दलालाची मधली मेहनत काय आहे, नो वन नोज. म्हणून हे एपीएमसी रिफॉर्म्स होणं गरजेचं आहे. आता ह्याच्यात हे लक्षात ठेवा की तुम्ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनाने जर फायनान्सेस बघायला गेलात तर एक तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह कळेल, आणि कन्झ्युमरच्या दृष्टिकोनाने पण फायनान्सेस बघायला गेलात तर एक तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मिळेल. ऑलराईट. पण फंडा आता हे लक्षात घ्या की हा जर शेतकरी ऑलराईट एक पेरिशेबल प्रोडक्ट म्हणजेच काय नाशवंती प्रोडक्ट, समजा पालेभाज्या 2-3 दिवस 4 दिवस मॅक्सिमम टिकतात. त्या शेतकऱ्याला ज्याने पालेभाज्या लावल्यात त्याला लगेच कन्झ्युमरकडे जायला हवं. पण इकडे जर एपीएमसी वाला असेल ऑलराईट तर सगळ्यात ॲडव्हान्टेजेस इकडे होती की ह्या माणसाकडे त्याच्यासाठी स्टोरेज फॅसिलिटी अवेलेबल होती. म्हणजे पालेभाज्या असतील तर कदाचित फ्रीझर्स अवेलेबल आहेत ऑलराईट, आणि ते भाज्या तिकडे स्टोर करेल, अजून 2 दिवस त्याची लाईफ स्पॅन वाढेल आणि मग ते कन्झ्युमर पर्यंत पोहोचले. हे सगळं कंट्रोल ह्या एपीएमसी ह्या एका ऑर्गनायझेशनकडे येऊन बसलेलं होतं. ओके. आणि इकडची लागलेली कीड ही रिफॉर्म म्हणून साधारणपणे 2006-07च्या दरम्यान मेजर डिबेट छिडल्या की एपीएमसी ऍक्ट्स मध्ये रिफॉर्म्स करायचे का. तर ह्याच्या आधीच्या गव्हर्नमेंटने, ओके, एनडीए नाही, ह्याच्या आधीच्या डॉक्टर मनमोहन सिंग सरकाराने हे डिसाईड केलेलं की एफडीआय इन रिटेल हे इंट्रोड्यूस करायचं त्यांनी ठरवलेलं. ऑलराईट. ह्याचा ऑब्जेक्टिव्ह काय होता की फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट, आता ते कॉन्सेप्ट इकोचा आहे, ते मी नंतर कधीतरी घेईन किंवा वेगळ्या बॅचमध्ये आपण त्याचा करू. पण ह्याचा ऑब्जेक्टिव्ह काय होता की हे मिडलमेन्स तोडा, डायरेक्ट फार्मरशी कॉन्ट्रॅक्ट करा ऑलराईट, आणि हा जो अख्खा इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो एका प्रायव्हेट इन्व्हेस्टरने बिल्टअप करा. तो से फॉर एक्झाम्पल माझी एक मोठी कंपनी आहे ओके, आणि मी कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी अवेलेबल करतो, तर मी डायरेक्ट शेतकऱ्याला म्हणू शकतो किंवा त्याला माझी कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी रेंटवरती मी देऊ शकतो आणि मीच ते सगळं पुढे जाऊन डिस्ट्रीब्यूट करू शकतो. आता पॉप्युलरली जर न्यूजपेपरमध्ये तुम्ही एक्झाम्पल्स बघायला गेले, जसं रिलायन्स मॉल येत आहे, रिलायन्स फ्रेश इंट्रोड्यूस केलं जात आहे, वॉलमार्ट इंट्रोड्यूस केलं जात आहे. हे काय करणार, ही लोक हेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणार, कोल्ड स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणार, प्लस ही अख्खी चेन डेव्हलप करणार. सो हे मिडलमॅन हटले आणि डायरेक्ट कन्झ्युमर थ्रू एका से प्रायव्हेट इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करणार. पण आता इकडे एक कॅच आहे की प्रायव्हेट इन्व्हेस्टर म्हटलं की आपल्या देशात लगेच एक सोशलिस्टिक आयडियाजमुळे हो कसं होणार. आयडियल सिच्युएशन ही आहे की समजा इकडे मल्टिपल प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स आले ऑलराईट आणि कॉम्पिटिशन करतायत. इनिशियली ह्याची कॉस्ट हायच असणार आहे, पण जेव्हा मल्टिपल प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स येतील असं एक्सपेक्ट करतो आपण की ह्याची प्राइसेस कमी येतील, खालती येतील. जसं सेल्युलर नेटवर्कचं झालं, कितीतरी प्लेयर्स भारतात उभे राहिले ऑलराईट, आणि आज फोन करायचं म्हणजे कॉलिंगचे चार्जेसच नाही लागत, फक्त डेटाचे चार्जेस लागतात. पण तेही एक पीक आलं. आता जर आपण त्याचं बघायला गेलो तर तो एक दुसरा प्ले आहे, वोडाफोन केस वगैरे जी आहे ते आपण कधी परत घेऊ, पण तो वेगळी सिच्युएशन आहे. पण आता भारतात फक्त 3च मेजर प्लेयर राहिलेत, रिलायन्स, वोडाफोन, आयडिया, ते पण आता मर्ज झालेत. तिसरं आलं एअरटेल. पण बाकीचे सगळे होते तर कॉस्ट किती खालती आली, 50 पैसे आली. आता तर कॉलिंग फ्री झालेलं आहे ऑलराईट, आणि डेटा चार्जेस पण ऑलमोस्ट नेक्स्ट टू नथिंग झालंय की कोणीही भारतात कुठेही असलं तर ते अफोर्ड करतो. सो प्रायव्हेट प्लेयर्स जेव्हा कम्पीट करतायत आणि हेल्दी कॉम्पिटिशन करत आहेत विथ रेग्युलेशन्स फ्रॉम गव्हर्नमेंट, हा की शब्द इकडे, विथ रेग्युलेशन्स फ्रॉम गव्हर्नमेंट, तर त्याचे प्राइसेस कमी होऊ शकतात, कंट्रोल होऊ शकतात आणि क्वालिटी मेंटेन होऊ शकते. करेक्ट. सो ह्याच एका ऑब्जेक्टिव्हने हा एफडीआय इन रिटेल हवा आलेला, इंट्रोड्यूस करण्यात आलेला की प्रायव्हेट प्लेयर्स येतील आणि हा सगळा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतील. कारण का गव्हर्नमेंटकडे तेवढे फंड्स अवेलेबलच नाही आहेत हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी.
त्यावेळेला ऑपोजिशन पार्टीने क्रिटिसिझम दिलं, हे शक्य नाहीये, XYZ, ह्याला बॅकफूटवरती टाकण्यात आलं. आत्ता जे इंट्रोड्यूस केलेले आहेत हे तीन बिल्स एसेन्शियली ह्याच गोष्टीला परत सपोर्ट करत आहेत. ठीक आहे, त्यावेळेचं पॉलिटिक्स वेगळं, आत्ताचं पॉलिटिक्स वेगळं, किंवा जे काय त्या पॉलिटिक्समध्ये नको पडूया, पण हेच सिमिलर आयडियाज इंट्रोड्यूस्ड आहेत. ओके, पण ह्या आयडियाजमध्ये काय म्हणतात, तर जर आपण बघायला गेलो, पहिला ऍक्ट आहे फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन अग्रीमेंट ऍक्ट. हा ऍक्ट बेसिकली काय देतो, शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची अपॉर्च्युनिटी. ऑलराईट, ह्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय होणार, तो से फॉर एक्झाम्पल ही कॉम्पिटिशन चालू आहे, 5-10 मल्टिपल लोक आहेत जे माल घेत आहेत, शहरांमध्ये विकायला घेत असतील किंवा हॉटेल्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायला घेत असतील, जे काही चेन असेल त्यांची. भरपूर शेतकरी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावातली लोक आहेत, त्यांना माहिती आहे मी काय म्हणतोय. तर समजा मला ते हवंय, मी माझ्या एरियातल्या समजा 10 शेतकऱ्यांना पकडलं आणि यांना सांगितलं की दरवर्षी मला तुम्ही एवढं कांदा बनवून द्या, एवढं टमाटा बनवून द्या, एवढं हे उगवून द्या, आणि त्याच्यासाठी हवंय तर मी तुम्हाला कॅपिटल कॉस्ट सुद्धा देतोय, पण तुम्ही मला एवढी कमिटमेंट करून द्या. सो ऑब्व्हियसली हा कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे शेतकऱ्याला काय मिळतं, भांडवल मिळतं. कॅपिटल म्हणजे काय, भांडवल ॲडव्हान्समध्ये मिळतो. कॉन्ट्रॅक्ट असतो की मी प्रॉमिस करतोय की मी तुमचं विकत घेणार, आणि आपण हेही ठरवूया, आज बाजारभाव समजा कांद्याचा 10 रुपये, तर मी पुढच्या वर्षी पण 10 रुपयाला तुमचं विकत घेणारच. किंवा आपण अज्युम करूया पुढच्या वर्षी 12 रुपये होईल, तर मी 12 रुपयाला मी विकत घेणारच. हे मी कॉन्ट्रॅक्ट केलं. शेतकऱ्याला काय मिळालं, एक हमी मिळाली, माझा माल जातोय. दुसरा पॉइंट मिळाला, त्याला एक भाव पण आहे. आणि चौथा पॉइंट मिळाला की त्याला एक बेसिक कॅपिटल सुद्धा मिळू शकतो. करेक्ट, फाईन. सो हे ॲडव्हान्टेजेस झालं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये. पण ह्याचा दुरुपयोग पण बघू शकता. शेती ही कशावर डिपेंडेंट आहे, पावसावर डिपेंडेंट आहे. पाऊसच नाही पडला तर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अशा काही तरतुदी असतील का की लॉस झाला, पाऊसच नाही पडला आणि तुमचं शेतीच नाही झाली तर माझा पण लॉस आहे, तर मी कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं की तुम्ही माझा आता लॉस भरून काढा. असं होऊ शकतं का, कदाचित होऊ शकतं. हा कॉन्ट्रॅक्ट कोण रेग्युलेट करणार, हा महत्वाचा भाग आहे. समजा आज मी सांगितलं पुढच्या वर्षी 12 रुपयाला मी तुमचं विकत घेईन कॉन्ट्रॅक्ट, पण बाजार भाव त्या कांदा किंवा टमाट्याचा झालाय 25 रुपये किलो, तर मग मी एक शेतकरी म्हणून 12 रुपयालाच हे सेटल व्हावं लागेल का, मला 25ला जाऊन विकायचंय कारण का चांगला भाव मिळतोय, पण मी कॉन्ट्रॅक्टमध्ये मला ते 12लाच विकावं लागेल. ठीक आहे. सो हा एक चॅलेंज इकडे येऊ शकतो. ही मला एक्झिट कॉन्ट्रॅक्टमधनं अवेलेबल आहे का, हा एक प्रश्न आहे. सो फंडा हा आहे की ह्या कॉन्ट्रॅक्ट जे बनवणार, ह्या कॉन्ट्रॅक्ट्सला आपण रेग्युलेट करू शकतो का. एक मी साईड सांगितली ह्या गोष्टीची, पॉझिटिव्ह साईड सांगितली, म्हणजे काय की माझा माल विकला जाणारच, भले एका भावावरती, पण माझा भाव फिक्स्ड आहे आणि माझा माल विकला जाणारच. हे येऊ शकतं ना, आज मी कॉन्ट्रॅक्ट केलाय 12 रुपयाचा, पण पुढच्या वर्षी बाजारभाव कांदा आणि टमाट्याचा 4 रुपयावरती आलाय, सो मला प्रॉफिटच झाला. करेक्ट. आणि मी कॉन्ट्रॅक्ट केले तर मला 12लाच विकत घ्यावं लागेल, सो शेतकऱ्याला प्रॉफिटच झाला. सो पॉझिटिव्ह साईड सुद्धा आहे आणि नेगेटिव्ह पण मी तुम्हाला सांगितलं, तीही खूप मेजर नेगेटिव्ह आहे, कारण का शेती ही पाण्यावरती डिपेंडेंट आहे आणि भरपूर त्याच्या मागे सोबत फॅक्टर्स आहेत. आपल्याकडे वेगवेगळ्या रिजन्समध्ये नको तेव्हा अकाल पडतच असतो, ऑलराईट, सुखा पडतच असतो. सो हे ह्या कॉन्ट्रॅक्टवरती कोण रेग्युलेट करणार. दुसरं, ठीक आहे, दुसरा पॉइंट जो आहे फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ऍक्ट. ह्याच्यात काय म्हणतात की शेतकऱ्यांना, ओके, कुठेही आजही खरं तर बघायला गेलो तर शेतकऱ्यांना हा फ्रीडम आहे ह्या बेसिकली ह्या ऍक्टच्या मदतीने की ते कोणाशीही कॉन्ट्रॅक्ट करू शकतात आणि कोणालाही त्यांचं प्रोडक्शन विकू शकतात. हा फ्रीडम त्यांना मिळाला, ना की आधी APMCलाच विकायचं होतं असं म्हणतात. पण असं काही नाहीये. आधी पण हा ऍक्ट पास होण्याच्या आधी सुद्धा शेतकरी त्याला हवं तिकडे विकू शकत होता, पण APMC मध्ये गव्हर्नमेंट रेग्युलेशन असल्यामुळे काही प्रोडक्टची प्राइस, ऑलराईट, ही फिक्स्ड असायची किंवा बाजारभावाच्या एक सपोर्ट प्राइस त्याला लागायची, ज्याला आपण म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राइस, न्यूनतम आय, न्यूनतम इन्कम त्या पर्टिक्युलर प्रोडक्टला. महाराष्ट्रातल्या भरपूर शेतकऱ्यांना माहिती आहे ऊस जो आहे हा कॅश क्रॉप आहे
आणि त्याला बऱ्याच वेळेला मिनिमम सपोर्ट प्राइस लागते, जी काय असेल 2000, 3000, 4000 जी काय आहे त्या वर्षी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि RBI मिळून एक मिनिमम सपोर्ट प्राइस डिसाईड करते की त्याच्या बाहेर वरती शेतकरी विकू शकतो, पण त्याच्या खालती कोणीही त्याला त्याच्याकडनं विकत घेऊ शकत नाही. तो तेवढं मिनिमम तर मिळणारच हे तुम्हाला माहिती आहे. आणि तो फ्रीडम कुठेही विकू शकतो, APMC लाच विकायचा आहे असं नाहीये, कुठेही विकू शकतो. पण इकडे म्हटलं जातं जेव्हा APMC ला विकायला जातो तर मी तुम्हाला सांगितलं एवढे महाराष्ट्रात टॅक्सेस लागतात, त्याच्यावरती चार्जेस लागतात. जसं मी तुम्हाला सांगितलं मार्केट सेस, वेगवेगळे कमिशन, पोर्टिंग चार्जेस, त्याचं वजन करायचे चार्जेस, हे सगळे चार्जेस लागतात. ऑलराईट, म्हणजे कसं तर समजा बघायला गेलो तर 1% ऑफ ट्रेडेड व्हॅल्यू म्हणजे किती व्हॅल्यू आपण ट्रेड करत आहोत, कांदा समजा 10 क्विंटल 1 क्विंटल जे काय ट्रेड करत आहोत त्याचा 1% चार्ज. 2.5% ऑन फूड ग्रेन्स म्हणजे जेव्हा आपण बाजरी भात वगैरे असं काही करू शकतो 2.5% त्याच्यावरती चार्जेस. 6% ऑन फ्रुट्स आणि हे पण फक्त कमिशन म्हणून आपल्याला विकावं लागतं. 6% 6% माझ्या ट्रेडेड व्हॅल्यूचं मला कमिशन म्हणून विकावं लागतं. तर 6, 2.5, 3 जवळजवळ 10% माझे फक्त हे चार्जेस भरण्यातच जातात. सो इमॅजिन करा एका शेतकऱ्याला किती ह्याच्यातनं इन्कम मिळत असेल आणि तो नेक्स्ट इयर साठी परत त्या सायकलमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो का, सर्व्हाइव्ह करू शकतो का, हा चान्स आहे. आता समजा भारतात एका शेतकऱ्याकडे 100 एकर जमीन असेल तर ॲब्सोल्यूट नंबर जर आपण बघायला गेलो तर सर्व्हायव्हल करता येतं. पण आपल्याला हे माहिती आहे आपलं पॉप्युलेशन रेशिओ काय आहे, आपल्याकडे शॅडो अनएम्प्लॉयमेंट किती आहे, की एकरेज एक शेतकऱ्याकडे 1 एकर 2 एकर 5 एकर किती आहे. ॲव्हरेज 86% ऑफ द पॉप्युलेशन जो आहे आपला, ऑलराईट, फार्मिंग पॉप्युलेशन मोर दॅन 86% कडे लेस दॅन 5 एकर जमीन आहे शेतीची. सो तुम्ही इमॅजिन करा की काय आउटपुट निघत असेल, किती एकरेज निघत असेल आणि किती खरंच इन्कम निघत असेल. ऑलराईट, जे आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमधले त्यांना तर हा हिशोब लक्षात येतोच आहे आणि त्यांचे चॅलेंजेस काय आहेत हे लक्षात येतातच आहे. तर त्यांच्याकडे फ्रीडम होतं का, क्रिटिसिझम जर द्यायचं म्हटलं तर आधी पण होतं. पण ह्या ऍक्टच्या मदतीने आजही जर मी कॉन्ट्रॅक्ट वेगळ्यांसोबत करतोय, मला समजा कॉन्ट्रॅक्ट पण नाही करायचं आहे, मला APMC मध्ये विकायचंच नाही, ती लोक छळ करतायत, मी डायरेक्ट बाजारात जाऊन विकू शकतो का, येस. सो हा कायदा हे म्हणत आहे. पण मला त्याचे काही चार्जेस द्यावे लागतील. ओके, कॅच इकडे काय होऊन जातो. तिसरा पॉइंट आहे एसेन्शियल कमोडिटीज अमेंडमेंट ऍक्ट. अमेंडमेंट म्हणजे सुधारणा, ऑलराईट, किंवा संशोधन. हिंदीमध्ये बघायला गेलं तर संशोधन आणि मराठीत बोललो तर सुधारणा, अमेंडमेंट इंग्लिशमध्ये. सो एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये काय म्हणतायत की रिमूव्हल ऑफ सिरियल्स, पल्सिस, ऑइल सीड्स, अनियन, पोटॅटो फ्रॉम लिस्ट ऑफ एसेन्शियल कमोडिटीज. सो आता हे काय व्हायचं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काही महत्वाचे धान्य असेल त्यांना होर्डिंग करते किंवा त्यांना डायरेक्टली एक्सपोर्ट करायचं नाही, कारण हे भारतात आणि भारतीय लोकांना कन्झ्युम करायला जास्त गरजेचं आहे. ओके, सो त्याला बाजारभाव प्लस त्यांना इन्कम त्याला बेसिकली होल्ड करून ठेवणं, हे गव्हर्नमेंट त्यांना एसेन्शियल कमोडिटीज मध्ये टाकून शेतकऱ्यांकडनं आधीच घेऊन टाकतात. ओके, आता त्यांना भाव कसे मिळतात हे सगळे तुम्हाला माहिती आहे की त्या प्रोडक्टला A-B-C कॅटेगरीमध्ये जातात. A कॅटेगरी असेल तर चांगला भाव मिळतो, C कॅटेगरी असेल तर घाणेरडा भाव मिळतो, हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. ऑलराईट, पण ही होल्डिंग व्हायची गव्हर्नमेंट कडनं. ओके, कारण का हे एसेन्शियल कमोडिटीज येते. तर आता हे महत्वाचे जे हे आहेत सिरियल्स, पल्सिस, ऑइल सीड्स, अनियन, पोटॅटो, ह्या सगळ्यांना फ्री केल्यामुळे आता शेतकरी ह्यांना कुठेही विकू शकतो. पण हे असे प्रोडक्ट्स आहेत जे डेली प्रत्येक घर भारतातलं विकत घेतं. भारतातलंच का, दुनियेतलं प्रत्येक घर विकत घेतं. आणि ह्याला तुम्ही एसेन्शियल कमोडिटीज मधनं काढलंय. एसेन्शियल कमोडिटी म्हटलं तर गव्हर्नमेंट ह्याला सांभाळून ठेवणारच, विकत घेणारच. पण आता त्याच्यातून काढलंय तर आता मार्केटकडे ते हवाले आहे. APMC उरली नाहीये, तो मार्केट हे प्रायव्हेट प्लेयर्सच्या दमावरती डिपेंडेंट आहे. हेही होऊ शकतं, लक्षात ठेवा. जसं मी सांगितलं प्रायव्हेट प्लेयर झाले तेव्हा सेल्युलर टेक्नॉलॉजीमध्ये प्राइसेस पडले, तर प्रायव्हेट प्लेयर्स जास्त दिवस टिकायला लागले, काही वर्ष भरपूर टिकले, तर सेम शेतकऱ्याला आज जो 1 रुपया मिळतोय तोच 1 रुपयाचा भाव पण लागू शकतो. ह्या कॉन्ट्रॅक्ट कसा बनेल हेही होऊ शकतं की समजा तुम्ही मला प्रॉमिस केलेलं 10 क्विंटल कांदा नाही आला आणि तो 8च किलो आला,
तर उरलेला 2 क्विंटल जो आहे ओके त्याच्यावरती मी तुम्हाला 18% टॅक्स लावणार, हेही कॉन्ट्रॅक्ट बनू शकतात. ऑलराईट. सो हा एक मेजर गेम चेंजर आहे. इफ रेग्युलेटेड वेल इन अ कंट्री लाईक इंडिया हे चांगलं होऊ शकतं नक्कीच. हीच आयडिया FDI इन रिटेल म्हणून सुद्धा होती. ऑलराईट. पण तेव्हा ती नाकारली गेलेली. पण आता सध्या ह्या तिन्ही ऍक्ट्स जे आपण पास केलेले आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पास केलेले आहेत, ह्याच्यात या कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन बद्दल कोणतेही प्रावधान नाहीये. ह्याच्यात हे कुठे विकायचं ह्याच्याबद्दल प्रावधान नाहीये. एसेन्शियल कमोडिटीज बद्दल पण नाहीये. ओके. पॉझिटिव्ह मी तुम्हाला 3 सांगितले, बरेचसे सांगितले. नेगेटिव्ह सुद्धा मी तुम्हाला बरेचसे सांगितले. सो हा बेसिक एक स्ट्रक्चर आहे या फार्म ऍक्टचा. नेक्स्ट आपण बघूया की ह्याच्यात फेडरलिझमचा कॉन्सेप्ट काय लागतो. सो तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंटचे जे लॉज बनतात ते तुम्हाला माहिती आहे केंद्र सूची, ओके, राज्य सूची आणि कंकरंट लिस्ट. कंकरंट लिस्ट म्हणजे राज्य आणि केंद्रमध्ये दोघांना एकत्र आहे आणि केंद्र आणि राज्य त्याच्यात लॉज बनवू शकतात. सो हे फार्मिंग हे जर आपण बघायला गेलो ह्याचे काही पॉइंट्स जे आहेत, जसं की टोटल तुम्हाला माहिती आहे ह्या सूची ज्या बनवल्या आहेत ह्या 7th शेड्यूल कॉन्स्टिट्यूशनच्या अवेलेबल आहेत, मध्ये या आहेत, ज्याच्यात केंद्र जवळजवळ 97 म्हणजे 97 सब्जेक्ट्सवरती कायदे बनवतो अकॉर्डिंग टू आर्टिकल 246. कंकरंट मध्ये 47 सब्जेक्ट्स आहेत आणि राज्य सूचीमध्ये 66 सब्जेक्ट्स आहेत. ऑलराईट. आता पॉइंट काय होऊन जातो इकडे की ऍग्रिकल्चर बद्दल असे काही पॉइंट्स आहेत जे केंद्र सूचीमध्ये पण आहेत आणि राज्य सूचीमध्ये पण आहेत. पण जेव्हा राज्य म्हणतो की असे, जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क हे म्हणतो की केंद्र जेव्हा कायदे बनवेल राज्याने ते इम्प्लिमेंट करायला हवे, जेव्हा ते कंकरंट लिस्टमध्ये असेल किंवा केंद्र लिस्टमध्ये असेल तर राज्यांना ते इम्प्लिमेंट करावे लागतील. पण काही असे सब्जेक्ट्स आहेत राज्य सूचीमधले जिकडे केंद्र हात नाही लावू शकत. फार्मिंगचे असे काही पॉइंट्स आहेत ते जे केंद्रात पण आहेत आणि राज्यात पण आहेत आणि ती एक कॉन्ट्रोवर्सी इकडे किंवा तो एक साधारणपणे मेशिंग इकडे दिसून येतं. त्याला आता काउंटर कसं करायचं. राज्यांचं म्हणणं आहे किंवा कॉन्स्टिट्यूशन हे म्हणतं की इन टर्म्स ऑफ इम्पॉर्टंट लॉज जेव्हा केंद्र कोणतेही कायदे बनवतो राज्यांनी ते इम्प्लिमेंट करायलाच हवे. सो काही राज्य आहेत हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, केरळ यांनी सांगितलंय की हे जे कायदे चेंजेस झालेले आहेत ते आम्ही इम्प्लिमेंट करणार नाही. पण हे पॉसिबल आहे का कॉन्स्टिट्यूशनली. तर त्यांचं म्हणणं आहे की हा आमचा फेडरल स्ट्रक्चर आहे. ऑलराईट. भारत हा एक फेडरल स्ट्रक्चर आहे कॉन्स्टिट्यूशनली स्पीकिंग. तर तुम्ही आमच्यावरती हे कायदे लादू शकत नाही आणि आम्ही आमचे स्वतःचे कायदे बनवतो. पण कॅच इकडे अजून एक आहे की कॉन्स्टिट्यूशन मध्ये फेडरलिझम हा शब्दच अवेलेबल नाहीये. पण जर मी तुम्हाला सांगितलं इवन इफ इट इज नॉट मेन्शन्ड इन कॉन्स्टिट्यूशन तरीही इट इज द व्हेरी एसेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशनल स्कीम. SR बोमाई वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस झालेली. SR बोमाई आणि युनियन ऑफ इंडिया ही लँडमार्क जजमेंट केस आहे ज्याच्यात 9 जज बेंच सुप्रीम कोर्टचे बसलेले आणि त्यांनी सांगितलेलं भले फेडरलिझम हा मेन्शन शब्द नाहीये तरीही इट इज द बेसिक एसेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. डॉक्टर आंबेडकरांनी पण जेव्हा म्हटलेलं कॉन्स्टिट्यूशन जेव्हा फ्रेमवर्क बनवलेला तेव्हाही त्यांनी म्हटलेलं आणि कॉन्स्टिट्यूशन म्हणतं की इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट्स. ओके. ज्याच्यात एक हिडन मागचं लाईन आहे की इट हॅज फेडरल स्ट्रक्चर्स. ऑलराईट. सो बरेचसे असे कायदे आहेत, बरेचसे असे केसेस आहेत ज्याच्यात फेडरलिझमला हायलाइट केलंय. प्लस SR बोमाई केसमध्ये सुद्धा हेच झालंय की फेडरलिझम इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे त्याला तुम्ही अमेंडमेंट नाही करू शकत. तुम्हाला ते इश्यूज माहिती आहेत. अमेंडमेंट केव्हा करू शकता अनलेस अँड अंटिल इट इज नॉट डिस्टर्बिंग द बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि सुप्रीम कोर्टच्या 9 जज बेंचने 2 नाही 3 नाही 1 नाही 9 जज बेंचने सांगितलेलं आहे की फेडरलिझम इज इनहेरंट अँड बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. पण आता जर चॅलेंज करायला गेलो जसं मी सुरुवातीला म्हणालो की काय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सांगू शकते का. जसं आता पॅन्डेमिक इश्यू आहे. हेल्थ हा सेक्टर स्टेट राज्य सूचीमध्ये सुद्धा येतं. पण ते असताना सुद्धा ऑलराईट
सेंट्रल गव्हर्नमेंटने एपिडेमिक ऍक्ट आणला आणि सगळे पॉवर्स त्यांच्याकडे घेऊन टाकले. ठीक आहे. सो हा इश्यू येतो इकडे फेडरल स्ट्रक्चर धक्का नाही लागत का? नक्कीच इन एसेन्स लागू शकतो, पण इट इज अ टाइम ऑफ पॅन्डेमिक. सेंट्रल गव्हर्नमेंटला ते कंट्रोल करणंच आहे. म्हणून मग सेंट्रल गव्हर्नमेंट हे फार्म ऍक्ट आणू शकते का? नक्कीच ते आणू शकते. राज्य सरकार त्याला रिजेक्ट करू शकते का? तर हे आता केस सुप्रीम कोर्टकडे जाईल आणि त्याची सुनवाई होईल तेव्हा आपल्याला कळेल. ह्याचे आधीचे लँडमार्क जजमेंट जसं SR बोमाई म्हटलं तेव्हा राज्य गव्हर्नमेंटचं स्वतःचं म्हणणं की आम्ही हे इम्प्लिमेंट नाही करणार, हे जस्टिफाईड आहे का? कदाचित आहे. ओके. सो पॉइंट इज दिस की ॲज वी आर मुव्हिंग आफ्टर इंडिपेंडन्स, जवळजवळ 70 वर्ष झालेली आहेत, आपल्या ह्याच्यात चेंजेस व्हायला हवेत का? फार्मिंग स्ट्रक्चरमध्ये चेंजेस व्हायला हवेत का? तर 100% येस त्याचा आन्सर आहे. प्रायव्हेट प्लेयर्सला त्याच्यात इन्क्लूड करायला हवं का? 50-50 आन्सर आहे की येस, चांगली गोष्ट होऊ शकते, नेगेटिव्ह होऊ शकतात. पण का आपण त्या प्रायव्हेट प्लेयर्सला इंट्रोड्यूस करणं म्हणजेच तुम्ही कॅपिटलिस्ट एकदम झालं असं आहे का? नाही. इफ यू रेग्युलेट देम, RBI कशासाठी आहे, गव्हर्नमेंट कशासाठी आहे, जर आपण त्यांना रेग्युलेट नीट करू तर ते होऊ शकतं का? तर नक्कीच प्रायव्हेट प्लेयर्स पण खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करू शकतात. ऑल राईट. सो हा एक बेसिक फार्म ऍक्ट अँड फेडरलिझमचा ऍस्पेक्ट आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल बऱ्याचशा गोष्टी. मला माहिती आहे अजून काही असे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. FDI काय आहे, MSP काय आहे. जसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सांगितलं नाहीये. आता जे फार्मर्स प्रोटेस्ट करतायत पंजाब हरियाणामध्ये, जो लार्ज स्केल प्रोटेस्ट, महाराष्ट्रात यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये तो जो लार्ज स्केल प्रोटेस्ट दिसतोय, ते बोलतायत की हे कायदे एकदम घाणेरडे आहेत, नवीन जे बनलेत, असं नाही बोलत आहेत. ते हे बोलतायत की मिनिमम सपोर्ट प्राइसला तुम्ही त्या ऍक्टमध्ये टाका की जे कोणी प्रायव्हेट प्लेयर्स पण येतील आणि जे कोणी आमच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट समजा करतील तरी ते मिनिमम सपोर्ट प्राइसला ऑनर करतील, हे कायदा लिहा. गव्हर्नमेंट म्हणते मिनिमम सपोर्ट प्राइस असणार आहे, पण हा कायद्यात त्यांनी टाकलेला टर्म नाहीये. सो ह्याच्या अगेन्स्ट त्यांची आंदोलनं चालू आहेत. ते कम्प्लिटली ह्याला रिजेक्ट नाही करत आहेत प्रोग्रेसिव्ह थॉटला, पण ते म्हणतायत हे रेग्युलेशन तुम्ही आणा की MSP एक्झिस्टंट राहील आणि ही गव्हर्नमेंट MSP डिसाईड करेल आणि मग प्रायव्हेट प्लेयर्स येतील. या कॉन्ट्रॅक्ट्सला रेग्युलेट करता येईल की नाही हेही आहे. ओके. सो आय नो भरपूर पॉईंट्स आहेत. FDI, MSP, हे कॉन्ट्रॅक्टमध्ये पण फ्युचर्स मार्केट कसा चालेल, जो सगळा इकॉनॉमिक्सचा आहे, फ्युचर्स, ऑप्शन्स, व्हल्चर फंड्स, हे सगळं मी हवंय तर तुम्हाला पुढे जाऊन कधीतरी सांगेन. ओके. आज आपला हाच फोकस होता आणि हाच टॉपिक आपल्याला कम्प्लीट करायचा असता. तुम्हाला काही डाऊट्स असले, माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. मी कॉल नाही उचलला तर मला व्हॉट्सॲप करा. ठीक आहे. क्वेश्चन्स असतील मला खालती कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. तुम्हाला असा कोणता टॉपिक असेल जो मी अजून सिम्प्लिफाय करायला हवा तुमच्यासाठी, तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि मी लवकरात लवकर त्याच्यावरती एक सेशन घेईन. थँक्यू.